आणि आपण या विषयावरती चर्चा करणारच आहोत, पण त्याचबरोबर अपघात आणि त्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या शंका कुशंका याच्यावरही चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत अभिजित पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार, आणि त्यानंतर आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण विश्लेषक सतीश ढगे. आपल्या तिघांचंही मी स्वागत करते आणि सुरुवात करणार आहे सतीशजींपासनं, कारण सतीशजी सातत्याने अजितदादांच्या अपघातांच्या अनुषंगाने किती शंका उपस्थित केल्या जात आहेत. आज पहिल्यांदा जो अहवाल आला त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्सच्या जळण्याबद्दल माहिती उघडकीस आलेली आहे. मुळामध्ये नक्की अशा पद्धतीने रेकॉर्डर जळायला किती तापमान लागतं, ही जळण्याची शक्यता असते का? कारण यावरती आक्षेप खूप घेतले जात आहेत. पूर्वी मुळात ब्लॅक बॉक्स म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, त्याचबरोबर फ्लाईट डेटा रेकॉर्डर, आणि मुळातच ब्लॅक बॉक्स जो आहे हा एक प्रकारे विमानाच्या अपघातामधल्या तपासामधला आत्मा आहे असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरू नये. कारण हा ब्लॅक बॉक्स जो आहे, जरी ब्लॅक बॉक्स आपण म्हणत असतो तरी ब्राईट ऑरेंज कलरचा असतो आणि तो विमानाच्या शेफ्टीकडच्या भागामध्ये त्या ठिकाणी असतो. आणि याची रचनाच अशी केलेली असते की तब्बल 1100 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान 60 मिनिटांपर्यंत लगातार जरी असलं तरी सुद्धा हा ब्लॅक बॉक्स जो आहे त्यामध्ये पूर्णतः जळत नाही. एवढंच नाही तर 250 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर तरी सुद्धा तो त्या ठिकाणी जळत नाही. विमान कोसळलं आणि हा ब्लॅक बॉक्स जर समुद्रामध्ये पडला तर 6000 मीटर पर्यंत समुद्राच्या खोल त्या ठिकाणी गेलं तरी सुद्धा तो दबाव त्या ठिकाणी घेऊ शकतो. ग्रॅव्हिटी, थोडक्यात गुरुत्वाकर्षण जास्त, 3400 पट ग्रॅव्हिटीचा एक प्रकारे दबाव, प्रेशर हे सुद्धा ते सस्टेन करू शकतं. म्हणजेच अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये, मग ते हायर टेम्परेचर त्या ठिकाणी असो, प्रेशर असो किंवा समुद्राच्या खोलीमध्ये असो, या सगळ्या गोष्टींमध्ये सस्टेन करण्याची केपेबिलिटी, क्षमता या ब्लॅक बॉक्स मध्ये असते. आणि ब्लॅक बॉक्स जसं मी म्हणतोय आत्मा आहे, कारण यामध्ये अत्यंत महत्वाचा असा डेटा असतो ज्याला अनालाइज करून आपल्याला त्या विमानाच्या अपघाताची कारण त्या ठिकाणी शोधता येऊ शकतात. मग तुमचा प्रश्न आहे, खरोखरच हे जळलेल्या स्थितीत त्या ठिकाणी असू शकतं का? कारण तसं AAIB आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन तसं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तशा प्रकारची नोट त्या ठिकाणी आलेली आहे. नेमकं जे आहे किती डॅमेज झालं यावर आहे. थेरॉटिकली काही त्याचं डॅमेज झाला असं जर म्हणत असेल, काही अंशी ते जळालं असं जर म्हणत असेल तर ती शक्यता जी आहे नाकारता येत नाही. पण जळून खाक झाला असं जर कोणी म्हणत असेल तर प्रथम दर्शनी यामध्ये काहीतरी काळबेर आहे हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी लक्षात त्या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं याची रचनाच अशी असते की आंतरराष्ट्रीय मानकाच्या अनुसार इतकं सहजासहजी जे आहे ब्लॅक बॉक्स त्या ठिकाणी डॅमेज होत नाही. आणि आतापर्यंतची उदाहरणं घ्या, शेकडो उदाहरणं आहेत. म्हणजे जंगलामध्ये, अमेझॉनच्या फॉरेस्टमध्ये कुठे त्या ठिकाणी पडलं असेल, समुद्राच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी पडलं असेल. लेटेस्ट एक्झाम्पल जून 2025चा एअर इंडियाचा ऍक्सिडेंट, तिथला सुद्धा जो आहे इतक्या टेम्परेचरमध्ये 1000 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा सुद्धा जास्त टेम्परेचर होतं, त्यामधला सुद्धा ब्लॅक बॉक्स मिळाला आणि त्याला रिट्राईव्ह करता आलं. सतीशजी, याच अनुषंगाने दुसरा प्रश्न असा आहे की AIBच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनवरती, तपासावरती विश्वासार्हता सुद्धा मुद्दा, कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत इनडायरेक्टली आज. त्या विश्वासार्हतेबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्या मते जे आहे भारतामधली AAIB ही जी आहे तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची संस्था आहे DGCA अंतर्गत. म्हणून प्रथम दर्शनी त्याच्याविषयी कुठले प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करणं हे चुकीचं त्या ठिकाणी ठरेल. पण यस, मागचा इतिहास पाहता आणि एकूणच हे सगळंच गणित जे आहे, हा सगळा जो अपघात आहे किंवा प्रश्नार्थक चिन्ह, घातपात जे आहे, कारण हे पॉलिटिकली अत्यंत सेन्सिटिव्ह अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. ज्या प्रकारचे सर्कमस्टेन्शियल इव्हिडन्स आपल्याकडे येत आहेत आणि ज्या वेगवेगळ्या बाबी आपल्या समोर येत आहेत, तर ते व्हॅलिड प्रश्नार्थक चिन्ह रोहित पवार यांनी विचारलेले आहेत. मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता 2-3 महत्वाच्या गोष्टी, खरोखरच मागचा इतिहास पाहता पुन्हा एकदा जे ये रे माझ्या मागल्यासारखं कित्येक महिने, कित्येक वर्ष ही तपासणी अशीच चालू राहत असेल तर ते काही फायद्याचं नाही. फास्ट ट्रॅक मध्ये हा सगळा तपास त्या ठिकाणी घातला पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपरन्सी, वेळोवेळी ज्या काही बाबी त्यांच्या समोर येत आहेत त्या ज्या आहेत त्या उघड त्या ठिकाणी केल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जो कोणी दोषी असेल तांत्रिकदृष्ट्या, त्याचबरोबर आणखीन जर काही निघालं तर त्याला जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडलं नाही पाहिजे. ही पारदर्शकता आणि ही स्पीड जर AAIB ने दाखवली तर त्यामध्ये काहीही चुकीचं त्या ठिकाणी नसावं. पण जर याच्याविषयी जर काही राजकीय शंका निर्माण झाली तर माझ्या मते थर्ड पार्टी म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल, UK असेल, फ्रान्स असेल, इथल्या ज्या आहेत एअर क्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशनशी संबंधित ज्या संस्था आहेत त्यांची मदत घेतली जाऊ शकते. नक्कीच. अभिजितजी, तुमच्याकडे येते. आता रोहित पवारांनी आज प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने